तर मित्रांनो, मी आता शाळेतून आले, रेडी वगैरे झाले. मम्मीला ना लापशी बनवायचं माझं खूप मन आहे. चला लापशीला काय सामान लागतंय ते बघून घेऊया. हे काजू, बदाम, खोबरं, तूप, इलायची आणि गावरान गूळ आणि हा गव्हाचा भरडा. हे वाटीचं प्रमाण आहे. 1 वाटी भरड्याला 1 वाटी गूळ लागतो. मी मोठाड घेतलेला आहे. हे बघा, गव्हाचा भरडा मोठाड घेतला तर सुटसुटीत लापशी होते. तर आपण लापशी भाजून घेऊया. पहिले गॅसवर कढई ठेवून घ्यायची, गॅस चालू करायचा, नंतर तूप ओतायचं. तूप मस्त कडकडून गरम होऊन द्यायचं. तूप गरम झालेले. आता गव्हाचा भरडा ओतायचा. तो मस्तपैकी हलवून घ्यायचा. कमी गॅसवर लाल भाजून घ्यायचा आहे आपल्याला. मित्रांनो, गव्हाचा भरडा मस्त तूप टाकून लालसर खरपूस भाजून घेतलेला आहे. मित्रांनो, असाच भाजून घ्यायचा आहे, नाहीतर लापशी बरोबर बनणार नाही. चला बघूया पुढची स्टेप. मित्रांनो, हे ग्लासचं प्रमाण आहे. 4 ग्लास घेतलेले आहेत आणि गरम पाणी केलेलं आहे. हा ग्लास आहे. गॅसवर कुकर ठेवूया आणि गरम पाणी ओतूयात. आता भाजलेला भरडा ओतून घेऊयात आणि 4 शिट्ट्या करून घेऊयात. गरम पाणी ओतायचं कुकरमध्ये, हे विसरू नका. कुकरमध्ये 4 शिट्ट्या घेऊन गव्हाचा भरडा आपण कढईमध्ये टाकून त्याच्यात गूळ टाकून मस्तपैकी मिक्स करून घेऊयात. मस्तपैकी मिक्स झालाय. गव्हाचा भरड्यात मिक्स करून झाले. त्याच्यात आपण टाकूया खोबरं, नंतर काजू बदाम, वेलची पूड आणि आता मस्तपैकी मिक्स करूयात. किती भारी वास येतोय. मस्तपैकी मिक्स करायची आपल्याला. आता मित्रांनो, बघा किती भारी दिसतीये लापशी. मित्रांनो, अशी मंदिरात प्रसादालाही बनवतात. मित्रांनो, मंदिरात प्रसादाला जशी लापशी बनवतात तशीच झाली आहे, सेम टू सेम. डव वाफलायला ठेवूयात. लापशीवरती गावरान तूप 1 चमचा घालून घेऊयात आपण. नंतर मिक्स करून घेऊयात आपण. बघा किती सुटसुटीत लापशी झालेली आहे, जशी मंदिरात प्रसादाला असते. मित्रांनो, ज्यांना ज्यांना लापशी आवडते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, ही माझी रेसिपी ज्यांना ज्यांना आवडली आहे त्यांनी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.